बिर्याणी बनवताना भाताचा लगदा होतो. भाज्या आणि भात वेगळ्या दिसतात. एकसारखं अशी ही बिर्याणी होत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे 5 व्यक्तींना पुरेल अशी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. प्रत्येक एक भाताचा शीत मोकळा सळसळीत होतो आणि अतिशय सुटसुटीत रेसिपी आहे. कुणीही सहज बनवू शकेल. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बिर्याणीमध्ये ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यामध्ये आहे शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटा, गाजर. यामध्ये तुम्ही मशरूम, फरसबी देखील वापरू शकता. त्यानंतर घातले आहेत एक मोठी वाटी फ्रेश वाटाणे किंवा फ्रोझन वाटाणे वापरले तरीही चालेल. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, दीड चमचा घातला आहे लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यातच घालायचा आहे बिर्याणी मसाला. तर हा घरी तयार केलेला 1 चमचा बिर्याणी मसाला आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची. आता अर्धा लिंबाचा रसही घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घ्यायची. चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा कप मस्त घट्ट असं दही घालून घेतलं आहे. दही खूप आंबट नसावं. आपण घरी जे फ्रेश दही बनवतो तेच दही वापरा. आंबट दह्यामुळे बिर्याणीची चव बिघडेल. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही म्हणाल यामध्ये तुम्ही तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता वापरलेला नाही. तर बरिस्ता न वापरता ही बिर्याणी अतिशय चविष्ट होते. कांदा वापरणार आहोत पण तो आपण नंतर बघूया. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. ज्या भाज्या घेतल्या त्या वजनी प्रमाणात बघाल तर 300 ग्राम भाज्या घेतल्या होत्या. भाज्यांना व्यवस्थित हे सगळं मिश्रण लावून 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे छान मॅरिनेट होतील. त्यानंतर घेतली आहे एक मोठी वाटी तांदूळ. वजनी प्रमाणात 500 ग्राम बासमती तांदूळ आहे. कोणताही बासमती तांदूळ वापरा, फक्त तो जुना असावा. नवीन तांदूळ अजिबात वापरू नका, त्यामुळे भाताचा लगदा होतो. मोकळा सळसळीत असा भात होणार नाही. त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आज आपण जी बिर्याणी बनवणार आहोत ती 4 ते 5 व्यक्तींसाठी आहे. तुम्हाला जास्त बनवायची असेल तर हे प्रमाण जास्त करून घ्या. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी आणि 15 मिनिटं झाकून ठेवू. बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ जितका महत्त्वाचा असतो ना, तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासाठी वापरली जाणारी भांडी. तर आज आपण द इंदूस व्हॅली यांचा हा पॉट बिर्याणी बनवण्यासाठी वापरणार आहोत. यामध्ये 3.5 लिटरचा जो हा पॉट आहे तो स्टेनलेस स्टील आहे, इंडक्शन बेस आहे. स्टेनलेस स्टील जरी असेल पण अगदी मजबूत हे भांडं आहे. हीट फ्री सिलिकॉन हँडल दिलेले आहे त्यामुळे चटका बसत नाही आणि तुम्हालाही हे भांडं हवं असेल तर माझा कुपन कोड आहे शगुन. हा कुपन कोड वापरून तुम्ही 12% डिस्काउंट मिळवू शकता. तर याच पॉटमध्ये आपण आज बिर्याणी बनवणार आहोत. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं. तर 4 वाट्या पाणी घालून घेतलं. यामध्ये खडे मसाले घालायचे. लवंग, मिरी, जावित्री, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, थोडेसे जिरे, तमालपत्र आणि चक्रीफूल. त्यातच 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. मीठ मात्र थोडं जास्त घालायचं. तर 2 चमचे मीठ घातलं आहे. अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा. भात अगदी मोकळा सळसळीत व्हावा यासाठी त्यामध्ये 2 चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर घालून याला एक उकळी काढायची. पाण्याला चांगली उकळी आली, की मग त्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये तांदूळ घालायचे आहे आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवून हे तांदूळ शिजवायचे. तांदूळ शिजवताना गॅस कमी आचेवर ठेवू नका, नाहीतर ते ओव्हरकुक होतील, व्यवस्थित शिजले जाणार नाही. भात शिजवताना जे पाणी वापरलं ते 4 पट घ्यायचं म्हणजे 1 वाटी आपण तांदूळ घेतले होते त्यासाठी 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आणि मीठ थोडंसं जास्तच घालायचं. 2 चमचे मीठ यामध्ये घालून घेतलं म्हणजे जो भात आहे त्याला छान चव लागते, नाहीतर बिर्याणी अळणी होईल. आता मोठ्या आचेवर 5 मिनिटं हा भात आपण शिजवून घेऊया. तो सतत हलवत राहायचा आणि त्यानंतर चेक करायचं आहे की भात व्यवस्थित शिजला आहे की नाही. भात शिजवताना 80%च शिजवून घ्यायचा म्हणजे थोडीशी कसर त्यामध्ये राहायला हवी. आता हा शिजवलेला भात एका चाळणीमध्ये काढून ठेवू म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. भात असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाही, तो लगेचच काढून पाणी निथळण्यासाठी ठेवा, तरच भात अगदी मोकळा सळसळीत होतो. त्याच पॉटमध्ये 5 मोठे चमचे तेल घालून घेतलं. 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी पातळ चिरून घ्यायचे आहे. तर उभे हे कांदे चिरून घेतले. सोनेरी रंगावर आपल्याला कांदे परतवून घ्यायचे आहेत. जसं आपण बरिस्ता बनवतो तसाच हा कांदा सोनेरी रंगावर आला की लगेचच त्यामध्ये ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि अगदी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित भाज्या शिजवून घ्यायच्या आहे.
कांदा परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये भाज्या घातल्या. वेगळे असे वरतून मसाले घालण्याची अजिबात गरज नाही, कारण मॅरिनेशनमध्येच आपण सगळे मसाले घातले आहे. यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. गॅस मात्र अगदी कमी आचेवर आहे. दही घातल्यामुळे या मसाल्याला पाणी सुटतं आणि त्यावरच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या. 200 ग्राम पनीर घेऊन त्याचे थोडेसे मोठ्या आकारात हे काप करून घेतले. पनीर घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घ्या, म्हणजे पनीरमध्ये सगळा मसाला मस्त लागला जाईल. आता यामध्ये घालायचा आहे भात. आपण जो शिजवून घेतलेला भात होता, तो सगळा भात यावरच घालून घ्यायचा. तर या पॉटमध्ये बरोबर 1 किलोची बिर्याणी अगदी परफेक्ट तयार होते. तुम्हाला हे भांडं हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कुपन कोड आहे शगुन. हा कुपन कोड वापरून तुम्ही 12% सवलत मिळवू शकता. आता व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे, एखादा मोठा चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने अशी जागा करून घ्यायची. तर ती का करायची? जी खालची वाफ असते ती अगदी वरपर्यंत लागते आणि भात व्यवस्थित शिजला जातो. तर इथे मी 2 चमचे पाणी घेऊन त्यामध्ये पाव चमचा घातला आहे खाण्याचा पिवळा रंग, 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यावर झाकण ठेवायचं. गॅस अगदी कमी आचेवर ठेवून 15 मिनिटं बिर्याणीला दम देऊन घ्यायचा. 15 मिनिटांमध्ये बिर्याणी व्यवस्थित शिजली जाते. त्यानंतर झाकण काढून बघायचं, गॅस बंद करायचा, पण लगेचच बिर्याणी सर्व्ह करायची नाही. त्यावर पुन्हा झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे असंच झाकून ठेवा, म्हणजे वाफेवर भात अगदी व्यवस्थित शिजला जातो. भाताचा प्रत्येक एक शीत मोकळा सळसळीत होतो. व्हेज बिर्याणीची ही सगळ्यात सोपी रेसिपी. बिर्याणी आणि पुलाव यामध्ये फरक असतो. बिर्याणी म्हटलं की त्यासाठी भात वेगळा शिजवून घेण्याची गरज पडते, पण बऱ्याच वेळा भात शिजवताना त्याचा लगदा होतो आणि असा मोकळा सळसळीत भात तयार होत नाही. ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही व्हेज बिर्याणी कशी झाली कमेंट्स करून जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शगुन्स किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.